करा, एक अत्यंत प्राचीन शहर, रस्त्यांवर महामारीने अक्षरशः मृत्यूचे थैमान घातले. बापरे, भयंकर परिस्थिती. हो ना? भयंकर दुष्काळ पडलाय आणि लोक भीतीने थरथर कापत आहेत. चहूबाजूला फक्त आक्रोश आणि निराशेचं वातावरण आहे. आणि अशावेळी या संकटावर उपाय किंवा औषध म्हणून कोणीतरी काही शब्द उच्चारतो. आणि आश्चर्य म्हणजे ती महामारी हळूहळू दूर होते, लोकांची दहशत नाहीशी होते आणि शहरात पुन्हा शांतता पसरते. हे सगळं ऐकायला एखाद्या जादुई कथेसारखं किंवा अतिरंजित दंतकथेसारखं वाटतं ना? नक्कीच, तसं वाटणं साहजिक आहे. म्हणजे प्रश्न पडतोच की केवळ काही प्राचीन मंत्रांनी किंवा शब्दांनी एखादी महामारी कशी काय दूर होऊ शकते. पण आजच्या आपल्या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशाच ऐतिहासिक घटनेचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आपल्याकडे आज पाली साहित्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या रत्नसुत्त या ग्रंथाचे संदर्भ आहेत. वैशाली नगरीत आलेल्या त्या भयंकर संकटाच्या वेळी स्वतः भगवान बुद्धांनी हे सुत्त सांगितलं होतं. पण आज आपण इथे कुठल्याही चमत्काराची चर्चा करणार नाही आहोत. नाही, अजिबात नाही. कारण कसं आहे ना, बऱ्याचदा आपण या प्राचीन ग्रंथांकडे केवळ एक धार्मिक कर्मकांड किंवा पोपटपंची म्हणून पाहतो आणि त्यामुळे आपण त्यामागचा खरा अर्थ कुठेतरी गमावून बसतो. हां, बरोबर. आपल्याकडे जे संदर्भ आणि आजचं जे संशोधन आहे त्यातून हे स्पष्ट होतं की हे रत्नसुत्त हा कोणताही जादुई मंत्र नाहीये. तो निसर्ग आणि मानवी मनाच्या एकत्रीकरणाचा एक अत्यंत प्रगत असा मानसशास्त्रीय अभ्यास आहे. म्हणजे एक सायकोलॉजिकल मेकॅनिझम आहे. अगदी तेच. या सखोल चर्चेचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की आपण या शब्दांमागील ती मानसशास्त्रीय आणि तात्विक यंत्रणा उलगडून पाहावी. बघा, जेव्हा एखादं मोठं संकट कोसळतं तेव्हा मानवी मन शांत कसं करावं आणि संकटांना सामोरे कसं जावं याचा हा एक अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन आहे. हे खूपच रंजक आहे. कारण आपण सगळे भलेही आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात राहत असू तरीही कोविडसारखी महामारी असो किंवा रोजच्या आयुष्यातील ताणतणाव, मानवी मनाची भीती आणि असुरक्षितता तीच आहे. हो, मानवी स्वभाव बदललेला नाहीये. त्यामुळे हे सूत्र आजच्या काळातही तितकंच लागू पडतं. तर ह्या स्रोतांची सुरुवात कशी होते ते आपण पाहूया. सहसा जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा आपण देवाचा धावा करतो, घाबरून जातो किंवा त्या अदृश्य शक्तींना शत्रू मानून त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. पण इथे या मजकुरात एक खूपच वेगळा दृष्टिकोन दिसतो. बुद्धांनी सुरुवात करताना पृथ्वीवर आणि आकाशात असलेल्या सर्व दृश्य आणि अदृश्य प्राण्यांना, शक्तींना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे आणि मानवावर मेत्ता म्हणजे करुणा दाखवण्याचं आवाहन केलं आहे. हो, आणि यामागील मानसशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. मी सांगते, जेव्हा वैशाली नगरीत ती महामारी पसरली होती तेव्हा लोकांमध्ये प्रचंड दहशत होती. त्यांना वाटत होतं की कोणत्या तरी वाईट शक्तींचा किंवा भूताटकीचा हा प्रकोप आहे. आता मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर भीतीमुळे माणसाची विचार करण्याची क्षमता संपते. ब्लँक होतो माणूस. अगदी. आणि एक प्रकारची सामूहिक दहशत, ज्याला आपण मास पॅनिक म्हणतो, ती निर्माण होते. अशावेळी बुद्धांनी लोकांना सांगितलं की ह्या निसर्गाला किंवा आजूबाजूच्या जगाला घाबरू नका, त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित करा. ओके. त्यांनी ह्या शक्तींना आवाहन केलं की मानवावर करुणा करा, कारण हे मानव रात्रंदिवस तुम्हाला बली अर्पण करतात. एक सेकंड, इथे मला तुम्हाला थोडं थांबवायचंय. हा जो बली हा शब्द आला ना, याचा अर्थ पशुबळी असा घ्यायचा का? कारण बौद्ध तत्वज्ञानात तर हिंसेला सक्त विरोध आहे, हे आपण नेहमीच वाचत आलोय. हां, अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. इथे बली म्हणजे कोणताही पशुबळी किंवा रक्तपात अजिबात नाही, किंवा आजूबाजूच्या प्राणीमात्रांना सन्मानपूर्वक दिलं जाणारं सात्विक अन्न. ही एक पुण्य आणि कृतज्ञतेची भावना आहे. निसर्गाप्रती आदर व्यक्त करण्याची ती एक अत्यंत शांततापूर्ण पद्धत होती. अच्छा, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा निसर्गासोबतचा सिम्बायोटिक म्हणजे परस्परावलंबी संबंध आहे. अगदी बरोबर. हे ऐकायला एखाद्या आधुनिक काळातील शांती करारासारखं किंवा पीस ट्रीटीसारखं वाटतंय. म्हणजे आम्ही तुमचा आदर करतो, तुम्ही आमचं रक्षण करा, असा हा करार आहे. पण मला सांगा, यातून मानसिक पातळीवर नेमका काय बदल होतो? केवळ मैत्रीचा हात पुढे केल्याने समाजातील दहशत किंवा महामारी कशी काय आटोक्यात येईल? खूप छान प्रश्न आहे. आता बघा, जेव्हा आपण निसर्गाकडे किंवा कोणत्याही संकटाकडे शत्रू म्हणून बघायचं थांबवतो तेव्हा आपल्या मनातील भीतीची पातळी साहजिकच कमी होते. भीतीचं रूपांतर जेव्हा मैत्री आणि कृतज्ञतेत होतं
तेव्हा समाजातील तो सामूहिक तणाव कमी होतो. लोक एकमेकांना दोष देण्याऐवजी किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याऐवजी अधिक शांतपणे आणि प्रगल्भपणे परिस्थितीचा सामना करू शकतात. म्हणजे सोल्युशन्स शोधू शकतात. हो, आजच्या आधुनिक मानसशास्त्रातही आपण पाहतो की एखाद्याला पॅनिक अटॅक आला किंवा खूप ताण असेल तेव्हा ग्राउंडिंग तंत्राचा वापर केला जातो. हो, ग्राउंडिंग टेक्निक. बरोबर, म्हणजे आजूबाजूच्या जगाशी पुन्हा शांततेत जोडलं जाणं. बुद्धांनी वैशालीच्या लोकांसाठी हेच ग्राउंडिंग केलं होतं. बाह्य जगाशी वैर न घेता मैत्री प्रस्थापित करणं ही शांततेची पहिली पायरी आहे. हा विचार खरोखरच खूप वेगळा आणि सखोल आहे. कारण आपण नेहमी संकटाला पर्क मानून त्याच्याशी दोन हात करण्याचाच विचार करतो. आता बाह्य जगाशी अशी मैत्री प्रस्थापित केल्यानंतर या सुत्ताचा प्रवाह अतिशय सुंदररित्या खऱ्या आंतरिक सुरक्षेकडे वळतो. त्रिरत्नांकडे. अगदी, ज्याला आपण त्रिरत्ने म्हणतो: बुद्ध, धम्म आणि संघ. मजकुरात असं म्हटलंय की स्वर्ग किंवा पृथ्वीवरील कोणताही हिरा, मोती किंवा भौतिक संपत्ती या आंतरिक संपत्तीची बरोबरी करू शकत नाहीत. पण मला यातल्या धम्म या संकल्पनेत आलेल्या एका विशिष्ट अवस्थेबद्दल खोलात जायचंय. बरं. तिथे आनंतरिक समाधी असा एक शब्दप्रयोग आलाय. मला वाटतं हे खूप इंटरेस्टिंग आहे. होय, बौद्ध तत्वज्ञानात ही एक अतिशय उच्च पातळीची अवस्था मानली जाते. मूळ शब्द आहेत समाधी मानंतरिण्यमाहो. सहसा आपण जेव्हा लौकिक ध्यानाचा किंवा कोणत्याही अध्यात्माचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की आज कष्ट केले तर काही महिन्यांनी, वर्षांनी किंवा मृत्यूनंतर स्वर्गात फळ मिळेल. हो ना, एक प्रकारचं वेटिंग असतं तिथे. अगदी, ही एक प्रकारची वेटिंग पिरियडवाली मानसिकता असते. पण आनंतरिक समाधी म्हणजे अशी अवस्था जी कोणतीही वाट न पाहता त्वरित म्हणजे लगेच फळ देते. त्यात काळ किंवा वेळेचं कोणतंही बंधन नसतं. हे समजून घेताना मला एका आधुनिक संकल्पनेची आठवण येते. म्हणजे ही अवस्था एखाद्या मानसिक फ्लो स्टेट सारखी आहे का? हां, बरोबर. म्हणजे बघा, जेव्हा एखादा खेळाडू खेळत असतो किंवा एखादा संगीतकार गात असतो तेव्हा तो त्या गोष्टीत इतका एकरूप होतो की भूतकाळ आणि भविष्याची चिंता पूर्णपणे पुसली जाते. तिथे कोणतीही प्रतीक्षा नसते. जे काही असतं ते फक्त तोच क्षण असतो. अगदी तसंच. आणि त्या क्षणात दुःखाचा त्वरित नाश होतो. तिथे कोणतीही प्रोसेस बाकी राहत नाही. तुम्ही दिलेला हा फ्लो स्टेटचा संदर्भ समजायला अतिशय सोपा आणि समर्पक आहे. अर्थात मी म्हणेन की आनंतरिक समाधी ही फ्लो स्टेटच्या अनेक पटींनी सखोल आध्यात्मिक आणि मुक्तीची अवस्था आहे. पण त्यामागचं मूळ तत्व तेच आहे: वर्तमान क्षणात पूर्णपणे जगणे. बुद्धांचा मार्ग हा भविष्यातील काल्पनिक सुखावर अवलंबून नाहीये. ते वर्तमानातील त्वरित मुक्तीवर भर देतात. जेव्हा माणसाचं लक्ष इतकं एकाग्र होतं की त्याच्या मनात मी काल काय गमावलं आणि उद्या काय होणार हे विचारच येत नाहीत, तेव्हा त्याला मिळणारी शांती ही इन्स्टंट असते. क्या बात है. आणि जो संघ म्हणजे ज्ञानी व्यक्तींचे जे 4 जोडे आणि 8 प्रकार सांगितले आहेत तो या मार्गावर चालतो आणि म्हणूनच तो जगात सर्वोत्तम दान घेण्यास पात्र मानला जातो. आता इथे एक अत्यंत स्वाभाविक आणि मला वाटतं खूप व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. आपण हे तत्वज्ञान ऐकतोय, पण प्रत्यक्षात या सर्वोच्च मार्गावर चालणारा माणूस असतो तरी कसा? समजा अचानक त्याची नोकरी गेली, जवळच्या माणसाचा मृत्यू झाला किंवा एखादी महामारी आली, तर अशा प्रत्यक्ष संकटाच्या वेळी हा ज्ञानी माणूस कसा उभा राहतो? आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या स्रोतांमध्ये एक अतिशय प्रभावी रूपक वापरले: इंद्रकील. हो, इंद्रकीलाची उपमा. सत्य जाणणाऱ्या आर्य व्यक्तीची, ज्याला स्रोतपन्न म्हटलं जातं, त्याची तुलना इंद्रकीलशी ठेवली आहे. होय, इंद्रकील हे मानसिक स्थैर्याचं सर्वोच्च प्रतीक आहे. बघा, प्राचीन काळात शहराच्या वेशीवर जमिनीत खोलवर रुतलेला एक अतिशय मजबूत लाकडी किंवा दगडी खांब बसायचा, ज्याला इंद्रकील म्हणायचे. 4 देशांचे भयानक वाऱ्यांनी किंवा वादळांनी तो खांब कधीच हलत नसे. बापरे, इतका मजबूत? हो, आणि जेव्हा एखादा साधक स्वतःच्या प्रज्ञेने सत्याचं ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं, निंदा झाली, मोठं नुकसान झालं तरी त्याचं मन विचलित होत नाही. तो त्या इंद्रकिलासारखा अढळ राहतो. ही इंद्रकीलची उपमा मला एखाद्या भूकंपरोधक गगनचुंबी इमारतीच्या पायासारखी वाटते. म्हणजे वरून कितीही झटके आले तरी पाया इतका खोल आणि भक्कम असतो की इमारत कोसळत नाही. पण हा पाया हे इतकं भक्कम पण येतं कुठून?
हे भक्कमपण येतं 3 मानसिक बेड्या किंवा बंधने तोडण्यातून, ज्याला पाली भाषेमध्ये संयोजन म्हटलंय. ओके, कोणत्या बेड्या आहेत या? पहिली आणि सर्वात महत्वाची बेडी आहे सत्काय दृष्टी, म्हणजे हा देहच मी आहे, किंवा थोडक्यात सांगायचं तर माझा अहंकार किंवा इगो. दुसरी बेडी आहे विचिकित्सा, म्हणजे सत्याबद्दलचा संशय. आणि तिसरी बेडी आहे शीलव्रत परामर्श, म्हणजेच केवळ कर्मकांडाने किंवा बाह्य उपासनेने मुक्ती मिळते, हा अंधविश्वास. जेव्हा माणूस या 3 गोष्टी पूर्णपणे सोडून देतो, तेव्हा तो इंद्रकिलासारखा स्थिर होतो. त्याला 8वा जन्म घ्यावा लागत नाही आणि तो दुर्गत्यांपासून कायमचा मुक्त होतो. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतंय, पण इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतोय. हो, म्हणजे एक शंका आहे माझी. हो, विचारा ना. या मजकुरात पुढे असं म्हटलंय की हा जो स्रोतपन्न व्यक्ती आहे, ज्याने या सगळ्या बेड्या तोडल्या आहेत, त्याच्याकडून अनावधानाने एखादी चूक किंवा पाप झालं तर तो ती चूक कधीच लपवू शकत नाही. अभभ्यता, दिठ्ठपदस्स असे शब्द आहेत तिथे. बरोबर. आता हे व्यवहारात कसं शक्य आहे? माणसाकडून चूक झाली तर ती लपवणे किंवा त्यावर पांघरून घालणे हे तर मानवी स्वभावाच्या अगदी जवळचं लक्षण आहे ना. समजा एखाद्या व्यक्तीकडून ऑफिसात खूप मोठी चूक झाली, ज्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होणार आहे, तर तो ती चूक लपवणारच नाही का? स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही? हां, खूपच सूक्ष्म आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर त्या पहिल्या बेडीमध्येच दडलंय, म्हणजेच सत्काय दृष्टी किंवा अहंकार नष्ट होण्याच्या मानसशास्त्रामध्ये. आता तुम्हीच विचार करा, सर्वसामान्य माणूस आपली चूक का लपवतो? कारण त्याला भीती वाटते की लोक काय म्हणतील. कदाचित त्याची नोकरी जाईल किंवा त्याची समाजातली आणि ऑफिसमधली इमेज खराब होईल. अगदी अचूक. चूक लपवण्यामागचं मुख्य कारण असतं स्वतःची प्रतिमा जपणे. म्हणजे मी कोणीतरी महान आहे, हुशार आहे, माझ्याकडून कसं काय चुकेल, हा जो इगो असतो ना, तोच माणसाला खोटं बोलायला लावतो. बरोबर आहे. पण ज्या व्यक्तीने सत्याचं दर्शन घेतलंय, ज्याची सत्काय दृष्टी नष्ट झालीये, त्याचा हा खोटा अहंकार पूर्णपणे संपुष्टात आलेला असतो. जेव्हा मीपणच उरत नाही, तेव्हा माझी प्रतिमा जपण्याची गरजच उरत नाही. अरे वा. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर इमेज नावाचा फुगास जर शिल्लक नसेल तर तो फुटण्याची भीती बाळगण्याची गरजच नाहीये. नक्कीच. म्हणूनच अशी व्यक्ती आपली चूक न घाबरता कोणत्याही संकोचाशिवाय मान्य करते. ती चूक लपवू शकत नाही, कारण चूक लपवण्यासाठी जो खोटा अहंकार आणि लबाडी लागते, तिचं इंधनच त्या व्यक्तीमध्ये शिल्लक नसतं. ही खऱ्या आध्यात्मिक ज्ञानाची सर्वोच्च प्रामाणिकता आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःला जगासमोर सिद्ध करायचं नसतं, तेव्हा तुम्ही 100% पारदर्शक होता. हे मानसशास्त्र खरोखरच अवाक करणार आहे. आपण सगळे रोजच्या आयुष्यात आपली खोटी प्रतिमा जपण्यासाठी किती ऊर्जा वाया घालवतो हे यातून जाणवतं. आता या अढळ आणि पारदर्शक स्थितीपर्यंत पोचल्यावर त्या साधकाला मिळणाऱ्या शांतीचं स्वरूप नेमकं कसं असतं? यासाठी अतिशय सुंदर रूपक आहेत. हो, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या स्रोतांमध्ये निसर्गाच्या अतिशय सुंदर प्रतिमांचा वापर केलाय. मी वाचत होतो की बुद्धांच्या उपदेशाची म्हणजे धम्माची तुलना ग्रीष्म ऋतूच्या म्हणजेच उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात फुललेल्या एका घनदाट जंगलाशी केली आहे. पाली साहित्यातील ही एक अत्यंत विलोभनीय उपमा मानली जाते. मानवी जीवन, त्यातल्या वासना, दुःख, आजार आणि स्पर्धा या सगळ्याला उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हाची उपमा दिलीये. उन्हाळ्यात जसा जीव कासावीस होतो ना, तसाच तो संसारात होतो. बरोबर. आणि या तापातून सुटका मिळवण्यासाठी बुद्धांचा मार्ग हा एखाद्या घनदाट, फुलांनी बहरलेल्या, सावली देणाऱ्या जंगलासारखा आहे, जो तापलेल्या मनाला त्वरित शीतलता देतो. उन्हाळ्यात फुललेलं जंगल ही उपमा आजच्या काळात अगदी चपखल लागू पडते. आजची आपली पिढी सततच्या कामामुळे, स्पर्धेमुळे पूर्णपणे बर्नआउट झालेली आहे. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स आणि माहितीच्या ओझ्याखाली आपलं मन त्या उन्हाळ्यासारखं तापलेलं आहे. अगदी खरंय. आपल्याला त्या फुललेल्या जंगलाच्या शीतलतेची खरोखरच अत्यंत गरज आहे. पण या मजकुराच्या शेवटी अर्हत किंवा पूर्ण ज्ञानी पुरुषाच्या निर्वाणाची जी अत्यंत प्रसिद्ध उपमा दिली आहे, ती मला वैयक्तिकरित्या थोडी चक्रावून टाकणारी वाटते. कोणती उपमा? तिथे म्हटले, निब्बंती धीरा यथायम पदीपो, म्हणजे जसा तेल आणि वात संपल्यावर दिवा विझून शांत होतो, तसेच जुने कर्म संपल्यावर आणि नवीन जन्माची इच्छा नष्ट झाल्यावर अर्हत शांत होतो. आता मला सांगा, हे जे दिवा विझणे आहे, हे ऐकायला थोडं निराशाजनक किंवा शून्यवादी म्हणजे निहिलिस्टिक वाटत नाही का? म्हणजे सर्व काही संपून फक्त अंधार उरणे.
हां, अत्यंत सामान्य गैरसमज आहे बरं का. आणि म्हणूनच या रूपकाचं सखोल विश्लेषण करणं गरजेचं आहे. बुद्ध इथे विनाशाबद्दल किंवा शून्यवादाबद्दल बोलतच नाहीयेत. ते मुक्तीबद्दल बोलत आहेत. याला समजून घेण्यासाठी आपण दिव्याच्या आगीकडे पाहूया. आग म्हणजे नेमकं काय असतं? आग म्हणजे उष्णता, जाळण्याची प्रक्रिया, सतत काहीतरी भस्म करण्याची ताकद. बरोबर. आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या ती आग म्हणजे आपला अहंकार, राग, द्वेष आणि सतत काहीतरी मिळवण्याची तृष्णा आहे. जोपर्यंत तेल आणि वात म्हणजेच आपली कर्म आणि इच्छा शिल्लक आहेत, तोपर्यंत ती आग जळत राहते आणि चटके देत राहते. आता सांगा, जेव्हा ते इंधन संपतं, तेव्हा ती आग कुठे जाते? ती पूर्वेला जाते, पश्चिमेला जाते की आकाशात उडून जाते? ती कुठेच जात नाही. तिचं अस्तित्व तिथे संपतं. ती आग फक्त शांत होते. ती अवस्था म्हणजे विनाश नाही, तर अहंकार आणि तृष्णेच्या आगीतून मिळालेली सर्वोच्च मुक्ती आहे. आगीचा स्वभाव जाळण्याचा आणि चटके देण्याचा असतो. हो. जेव्हा इंधन नसतं, तेव्हा ती आग कुठेही जात नाही. ती केवळ आपल्या जाळण्याचा स्वभाव सोडून देते आणि शांत होते. हाच खऱ्या परिनिर्वाणाचा आणि अंतिम शांतीचा अर्थ आहे. तो शून्याकडे जाणारा अंधार नाहीये, तर दुःखाच्या ज्वलनातून कायमची सुटका आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे. कारण आत्तापर्यंत विझलेला दिवा म्हटल्यावर मला एक प्रकारची पोकळी किंवा उदासी वाटायची. पण आता हे रूपक निराशाजनक न वाटता अत्यंत दिलासा देणारं आणि शांततापूर्ण वाटतंय. तापलेल्या जीवासाठी आग शांत होण्यासारखं दुसरं कोणतं सुख असू शकतं? हो ना. या महान तत्वज्ञानाने प्रभावित होऊन संपूर्ण विश्वाने कशी प्रतिक्रिया दिली हे आपल्याला या सुत्ताच्या समारोपात पाहायला मिळतं. मजकुराच्या शेवटी देवराज चक्र, ज्यांना आपण इंद्र म्हणतो, ते पृथ्वी आणि आकाशातील सर्व प्राणी, देव आणि मानवांच्या वतीने तथागत बुद्ध, धम्म आणि संघ यांना नमस्कार करतात आणि सर्वांच्या कल्याणाची कामना करतात. सुवत्थी होतू. मला या संपूर्ण संवादाच्या नॅरेटिव्ह आर्कचं खरोखरच खूप कौतुक वाटतं. हो, याची रचना अत्यंत परिपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे. तुम्ही पाहिले असेल की याची सुरुवात कशी झाली होती. हो, सुरुवात एका आवाहनाने झाली होती. त्या भयंकर संकटाच्या आणि महामारीच्या वेळी निसर्गाला आणि अदृश्य शक्तींना मदतीसाठी आणि करुणा दाखवण्यासाठी बोलावलं होतं. सुरुवातीला सर्वत्र भीती आणि गोंधळ होता. बरोबर. आणि त्यानंतर आपण आंतरिक शुद्धीचा, इंद्रकिलासारख्या मानसिक भक्कमपणाचा आणि विझलेल्या दिव्यासारख्या अंतिम शांतीचा प्रवास पाहिला. माणसाने बाह्य जगाकडून स्वतःच्या आत डोकावून पाहिलं. आणि शेवट कसा झाला? तर संपूर्ण विश्वाच्या निसर्गाच्या मान्यतेने आणि कृतज्ञतेने. म्हणजे जो निसर्ग सुरुवातीला संकटाचं कारण वाटत होता, ज्याची लोकांना भीती वाटत होती, तोच निसर्ग आता कृतज्ञतेच्या स्वरात मानवाच्या कल्याणाची कामना करत आहे. हा या सुत्ताचा सर्वात मोठा विजय आहे. म्हणजे जेव्हा मानवी मन आंतरिकदृष्ट्या शुद्ध आणि शांत होतं, तेव्हा बाह्य जगातील संकटे आपोआप शांत होऊ लागतात. कारण माणसाचा संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेलेला असतो. नक्कीच, हे सुत्त केवळ एक संरक्षणात्मक मंत्र किंवा आजार दूर करणारी जादू नाही. तो सत्य, पावित्र्य आणि वैश्विक एकात्मतेचा एक अत्यंत सुंदर जाहीरनामा आहे. आपण सगळे सतत बाह्य जगात आनंद आणि सुरक्षा शोधत असतो. हो, सतत धावत असतो. अनेक कर्मकांडी करत असतो. पण सतत बदलणाऱ्या या जगात बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक शुद्धी म्हणजेच शील, समाधी आणि प्रज्ञा हीच अधिक महत्वाची आहे, हे यातून स्पष्ट होते. जोपर्यंत आपण आतून भक्कम होत नाही, तोपर्यंत बाह्य जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला खरी शांती देऊ शकत नाही. या सखोल चर्चेच्या निष्कर्षाकडे येताना आपण हे नक्कीच म्हणू शकतो की रतनसुत्त हे केवळ भूतकाळात वैशाली नगरीतील महामारी दूर करणारे काही शब्द नाहीत, तर आजच्या काळातही तो मानवी मनाला इंद्रकीलप्रमाणे मजबूत बनवणारा एक मानसशास्त्रीय आराखडा किंवा ब्लूप्रिंट आहे. अगदी. आपण आपल्या अहंकाराच्या आणि संशयाच्या बेड्या कशा तोडल्या पाहिजेत आणि विझलेल्या दिव्यासारखी अंतिम शांतता कशी मिळवली पाहिजे, याचा हा एक व्यावहारिक मार्ग आहे. आणि हेच ज्ञान आजच्या ताणतणावाच्या आणि माहितीच्या ओझ्याखाली दबलेल्या जगात सर्वात जास्त आवश्यक आहे, असं मला वाटतं. या सर्व अद्भुत विश्लेषणांबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण एका प्राचीन शब्दांमागचा खूप सखोल आणि मानसशास्त्रीय अर्थ समजून घेतला. आता या सत्राच्या शेवटी एक विचार जो मला खूप महत्वाचा वाटतो आणि जो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. जर आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय हे एखाद्या शांत विझणाऱ्या दिव्यासारखे